तुम्ही गाणं म्हणाल दिसते. गाणं म्हणू? हो मग मैफिल रंगेल गर्दी आपली छान आधी गाणं होतं हो ना. माझं ठरलेलं गाणं असतं आज जाने की जिद ना करो. अरे वा खूप छान छान. चला म्हणूया. मी पण म्हणेन नको नको नाही. गाणं ऐकायचं सुनेरी गाणं ऐकायचं. आम्ही तसा पण एक कार्यक्रम करणार आहोत. त्यांनी असं गाणं गायचं मग त्याची खरी चाल काय आहे ती मी गाऊन दाखवणार. एक तालाताल एक बेताल. हिचे बाबा होते ना ते शिट्टी वाजवी सवय होती तर ह्याचा भाऊ म्हणायचा त्यांचा कार्यक्रम ठेवणार आहे चेंबूरला कल्चरल सेंटर मध्ये पाहू लागलो. त्यांना विचारलं चला. आज जाने की जिद ना करो. आज जाने की जिद ना करो. यूं ही पहलू में बैठे रहो. यूं ही पहलू में बैठे रहो. आज जाने की जिद ना करो. हाय मर जाएंगे हम तो लुट जाएंगे. ऐसी बातें किया ना करो. आज जाने की जिद ना करो. तुम ही सोचो जरा क्यों न रोके तुम्हें. जान जाती है जब उठ के जाते हो तुम. जान जाती है जब उठ के जाते हो तुम. तुमको अपनी कसम जाने जा. बात इतनी मेरी मान लो. आज जाने की जिद ना करो. हाय मर जाएंगे हम तो लुट जाएंगे. ऐसी बातें किया ना करो. आज जाने की जिद ना करो. वक्त की कैद में जिंदगी है मगर चंद घड़ियाँ यही है जो आज़ाद है. चंद घड़ियाँ यही है जो आज़ाद है. इनको खो कर मेरी जाने जा. उम्र भर ना तरसते रहो.
जाने की जिद ना करो, कितना मासूम रंगीन है ये समा, हुस्न और इश्क की आज महराज है, हुस्न और इश्क की आज महराज है। कल की किसको खबर जाने जा, रोक लो आज की रात को, आज जाने की जिद ना करो, यूं ही पहलू में बैठे रहो, यूं ही पहलू में बैठे रहो, हाय मर जाएंगे हम तो लुट जाएंगे, ऐसी बातें किया ना करो, आज जाने की जिद ना करो, आज जाने की जिद ना करो। गाणं AP नारायण गावकरांकडे शिकले, बरीच वर्ष झाली. मूड चेंज झाला एकदम फ्रेश. पूर्वी प्रोग्राम करायची तेव्हा अशीच करायची, गाणं आणि अशाच गाणं आणि कथाकथन. त्यांनी कवितेच्या अनुषंगाने ज्या काही कथा एवढी नसायच्या, पण कविता असायच्या पुस्तकात. आणि गाणं म्हणजे शक्यतो कविता घ्यायची ज्याचे चांगले शब्द असतील, जे शब्द पण लोकांपर्यंत. ह्या गाण्यांचे अर्थ काय असायचे ना, अगदी. पूर्वीचे आत्ताच्या ही आपण ही गझल यांनी आम्हाला जेव्हा शिकवली होती ना क्लासमध्ये, त्याचा पूर्ण अर्थ सांगून त्यांनी एक्सप्लेन करून ती गझल म्हणून संगीत पण येतं ना तुला. ते तुमचं एक आहे ना ते आशा विश्वास. हा, किती दिवसांनी आठवलं ते गाणं ते. पहिलंच गाणं. पहिलं शिकवलं होतं. अच्छा. मला अजूनही डोक्यात आहे ना ह्यांनी म्हटलेलं. अगदी, अगदी. Super. खूप दिवसांनी सॉलिड म्हटलं होतं ना ते. ते. खूप दिवसात म्हटलं नाही, बघायला पाहिजे मला पण ते. आणि पण बोलले होते चाफा बोले ना, चाफा बोले ना. मस्त. येस. ते आमच्या क्लासचं पहिलं गाणं. चाफा हा. बोलींची खूप छान आठवण आहे माझ्याकडे. चाफा बोलींची हा, ऐक ना. जेव्हा आम्ही राहायला गेलो ना गोकुलधामला, मुलगा शिकत. गोकुलधामला आम्ही राहायला गेलो तर कामगार बसती होती भोवती, आणि सगळ्यांचे म्हणजे निगडे असे लोक ते राहत होते, आणि आम्ही एकटेच गोखले त्यांच्यात. आणि नाही मग तफावत पडते ना, म्हणजे कोणाशी बोलायचं नाही, आम्ही आपले दोघंच असायचो. ते जर रात्री लाईट गेले आणि आम्ही बाहेर बसलो, उकडायचं पुष्कळ, तर बाहेर बसलो अंधारात असे येऊन, तर तेव्हा ही चाफा बोलींना गायली होती. त्या रात्रीची वेळ आणि असं तो काळोख आणि ते चंद्रावरती दिसत होता, आणि चाफा बोलींना गायली ना, आणि गाणं संपलं तर भोवती बघितलं तर 15-20 जण जमलेले. मग आमच्या ओळखी वाढल्या, मग गप्पा सुरू झाल्या. पण चाफा बोलल्यामुळे ते तिथे कुठे पण थांबले लोक जवळ येऊन बसले. बरोबर. तुमच्या कवितांमध्ये प्राजक्ताचं जे असतं काय ना, महत्व आहे? ते एवढं काय? प्राजक्त खूप खूप लहानपणापासून प्राजक्त म्हणजे आयुष्यात आहे. आमचं जुनं घर होतं चित्तरंजन रोडला, पार्ल्याला, विले पार्ला. चित्तरंजन रोड म्हणजे डेड एंड, आणि तिथे असा छान तो बंगला होता, वाडा. आणि आमच्याकडे जुळे प्रोजेक्ट होते अंगणात, 2 रोपं होती एकत्र वाढलेली. आणि आमचे दादा तर थोडे तिरसट होते तसे, त्यांना घरी आले की शांतता लागायचे. आमची आई काय करायची, दादा यायची वेळ झाली की एक सतरंजी टाकायची त्या प्राजक्तापाशी, आणि मला आणि शरीराला देऊन तिथे बसवायची. म्हणजे स्वयंपाकाच्या खिडकीतनं तिथे लक्ष्मण राहायचं आणि आम्ही अंगणात रमायचो. तर प्राजक्त फार लवकर माझ्या आयुष्यात आला. आणि प्राजक्ताचं तुम्ही बघा, तुम्ही जितके जिव्हाळ्याने त्या वृक्षाकडे बघाल ना, तितका तो तुम्हाला आपलासा वाटतो. म्हणजे बाकीच्या झाडांचे आपल्याला सगळे सोयरेच येते, नातं आहेच, पण प्राजक्त हळवा करतो आपल्याला. त्याची सावली विरळ, त्याचा नाजूकपण, त्याचा सुगंध, झाड फुलं असताना नसताना सुद्धा ते असं
हे थोडंसं हळवं आणि असं कोमल असं असेल. आणि नेहमी मी बघितलंय की प्राजक्ता कुंपणापाशी लावतात कुठेतरी, पण आमच्या आईने मात्र प्राजक्त अंगणाच्या अगदी मध्यभागी लावला होता. त्यामुळे त्या प्राजक्त आमच्या आयुष्यात खूप हे आला. कारण बऱ्याच कवितांमध्ये बघा चाफा असतो कोणाच्या गोखलेजीच्यात प्राजक्त. मी पण पहिली कविता वाचली ती प्राजक्तवाली. झाडावरून प्राजक्त ओघळतो. त्याचा आवाज होत नाही, याचा अर्थ असा नाही की त्याला इजा होत नाही. प्राजक्ताच्या हे सांगा. मी परवाच मी लिहिलं होतं की तो वाडा सुटला तसा तो प्राजक्तही मागे पडला. तो वाडा सुटला तसा तो प्राजक्तही मागे पडला, पण तेव्हापासून काही हवंच नाही असा मी अट्टहास सोडला. कुंपणाशी कुठेतरी प्राजक्ताने करदळ, कुंपणाशी कुठेतरी प्राजक्ताने करदळ, आणि घरात मात्र सगळीकडे निवडुंगाची वर्दळ. प्राजक्त उमलतो पण फुलायचं त्याला कळत नाही. प्राजक्त उमलतो पण फुलायचं त्याला कळत नाही, म्हणून प्राजक्ताचा गजरा केसात पण माळत नाही. खराट्यानं झाड, खराट्यानं झाडता ते प्राजक्ताचा सडा, खराट्यानं झाडता ते प्राजक्ताचा सडा, मी हळहळलो की म्हणतात हा खरा वेडा. हे सगळे प्राजक्त ह्यांच्याच कडे वेचून पूर्ण अगदी, होत अगदी. नाही तो प्राजक्ताचा सडा, वेचून पूर्ण होत नाही तो प्राजक्ताचा सडा, मग भले तुमच्या हातात प्रडी असो नाही तर चांदीचा घडा. क्या बात आहे. प्राजक्त मुका असतो आणि चाफा असतो बोलका, प्राजक्त मुका असतो चाफा असतो बोलका, म्हणून प्राजक्ताचा सडा पडतो आणि चाफ्याखाली जमतो घोळका. हे सही आहे, हे रियालिटी आहे. त्यांच्या कथांमध्ये पण तेच आलंय. पण अगदी अगदी प्रश्नच नाही. तुमची एखादी कथा आहे का बघा ना छानशी. आपण आता संपूया का त्या कथेच्या, आणि छोटंसं गोखल्यांचा एक वेगळा पैलू ह्याच्यात दिसेल आपल्याला. अजूनपर्यंत गंभीर आणि खूप असा काय इमोशनल असा गोखले, आता एक अजून वात्रट गोखले ह्याच्यात. नवीन ओळख, सगळे पैलू आले पाहिजेत ना. आणि प्रेयसी आणि ह्याच्यावर पण तुम्ही खूप छान, स्पंदनमध्ये पण खूप छान तुम्ही 4 वेळा घेतल्या. त्याच्यातली ऐकू एखादी. त्याची ते आत्ता मला एकदम आठवली तू बोलल्यावर की तुझ्याकडे येताना वाटतं लगेच परत जाऊ, तुझ्याकडे येताना वाटतं लगेच परत जाऊ, आणि असं उशीर झाला की वाटतं कारण काय देऊ. आणि गुपित तुला कळले. मस्त आहे. ओठात गुदमरलेले शब्द, ओठात गुदमरलेले शब्द अलगद डोळ्यांकडे वळले, ओठात गुदमरलेले शब्द अलगद डोळ्यांकडे वळले, पापण्या जरा थरथरल्या म्हणून गुपित तुला कळले. आमच्या दोघांची याच्यामुळे एक झाली होती ना कविता. नेमका जो विषय टाळायचा तोच आपण काढतो, नेमका जो विषय टाळायचा तोच आपण काढतो, आणि वादाच्या रूपाने का होईना आपल्या भेटीचा वेळ वाढतो. मिठी या शब्दात केवढी मिठी या शब्दात केवढी मिठास आहे, मिठी या शब्दात केवढी मिठास आहे, नुसता उच्चारला तरी कृतीचा भास आहे. तशी मला अजून एक कविता आवडते माझी की आपण नदी कशी बसायचो तिथे अजून तो खडक आहे, आपण नदी कशी बसायचो तिथे अजून तो खडक आहे, मग हल्ली बसणाऱ्यांचं वागण्यात जरा भडक आहे. मला गोखलेची ती कविता पण खूप आवडते की म्हणजे किती नाजूक, किती हळवत आहे की तो प्रचंड वड, तो प्रचंड कसं काही सुचण्याचा काही संबंध नसतो. एक बंगाली अतिशय अप्रतिम पिक्चर होता बंगाली की दाखवू असतो अतिशय क्रूर आणि असा व्हॅगाबॉन्डच, म्हणजे त्याला काही अर्थच नाही, त्या माणसाला भावनाच नाहीत, आणि त्याचं एका राजनर्तिकेवर खूप प्रेम बसतं आणि तो तिला पळवून आणतो, आणि राजनर्तिकेचं ऑलरेडी एका तबलजीशी प्रेम जमलेलं असतं, पण हा तिला पळवून आणतो आणि तिला डांबून ठेवतो आपल्या घरात त्या कोठीमध्ये, आणि शेवटी झुरून झुरून ती मरते. हा खूप तिला जुलूम करतो, तिला मनवायचा प्रयत्न करतो, पण ती नाहीच बदलत, ती मरते शेवटी. आणि जेव्हा तो सांगायला जात त्याला की ती मेली, तर 2 मिनिटात तोही मरतो, एवढा क्रूर असून. तर त्याच्यावर सुचलेली कविता होती. मी त्याला बघ कशी, त्याला किती वर्ष झाली आता, 30-35 वर्ष झाली असतील ती पिक्चर बघून आणि ते सगळं. तर तेव्हा ते सुचून गेलं की तो प्रचंड वड कसा उन्मळून पडला होता, तो प्रचंड वड कसा उन्मळून पडला होता, म्हणे त्याला बिलगलेला सायलीचा वेळ कोणी खोडला होता. पण समीक्षा किती चुकीचं हे करू शकतात कधी समीक्षा. एकाने मला असं विचारलं होतं
की आम्ही कधी बघितलं नाही प्राजक्ताला सायलीचा वेल वडावरती सायलीचा वेल वाढवलेला चढवलेला. अरे हे काय प्रश्न झाला, आम्ही कधी बघितलं नाही वडावर सायलीचा वेल चढवलेला म्हणजे काय. तर टीका करायची म्हणून टीका टीका. गोष्ट तर आता आपण ह्यांनी समारोप करूया सगळ्याचा. हा एवढा लवकर राहिलं जाईल. 21 मार्च उजाडणार म्हटल्यावर गेली 10 वर्ष झाली मी फारच बेचैन होतो. मैं किसी को मुंह दिखाने के काबिल नाही रहा असं हिच्या धाकाने म्हणत नाही इतकंच. माझी तशी काही चूक नसतानाही बोच मला लागून राहिली. अहो मी साधा सरळ माणूस, नाकासमोर बघून चालणारा. नशिबाने नाकही सरळ आहे, मोठं असलं तरी. मग नक्की झालं काय? काही नाही हो, लग्नाचा मौसम होता. एका लग्नाचं निमंत्रण होतं. आहेर द्यायचा होता की नाही आठवत नाही, कारण जे आठवतंय तेच इतकं भयंकर आहे की मला लग्नाला जायचं म्हणजे जेवायला जायचं इतकंच माहीत. पण ही म्हणाली मुहूर्त महत्त्वाचा. आपल्या हाताने वरवधूच्या डोक्यावर अक्षता पडायलाच हव्यात. म्हणून मुहूर्त साधून हॉलवर पोहोचलो तर तिथे अक्षता वाटायची नवीनच पद्धत दिसली. मुठभर अक्षता हातात देऊन एकदाचं मोकळं व्हायचं की नाही, क्रेपच्या नाजूक गुलाबी केशरी कागदात अक्षतांची पुडी बांधली होती. भरीसभर म्हणून हळदीत बुडवलेल्या धाग्याने ती पुडी बांधलेली होती. मुळात मला सावधान या शब्दावर अक्षता टाकायचं टेन्शन असतं, त्यात ही बांधलेली पुडी. तिची गाठ सुटता सुटेना. एरवी हिचं लक्ष असतं माझ्याकडे. पटकन पुडी सोडून चटकन माझ्या हातात हिने पुडी सरकवली असती, पण तसं होणं नव्हतं. मंगलाष्टका वेगाने पार पडत होती आणि माझ्या पुडीची गाठ सुटायला तयार नव्हती. सावधान शब्द कानावर आदळला आणि कसलं टेन्शन आलं कोण जाणे, मी हातातली पुडीच नवरदेवावर भिरकावली. मुलाकडून होतो ना, एरवी कधी कुठे कुठे म्हणून नेम बसायचा नाही, पण त्या दिवशी हातून सुटलेल्या पुडीने भलतंच मनावर घेतलं आणि नवरदेवाचा गालच गाठला पचाक. खरं सांगतो, तो पचाक असा आवाज माझ्या कानात घुमला आणि मग मनात घुमत राहिला. या दोघांनी पळून जाऊन का लग्न केलं नाही असा दुष्ट विचारही माझ्या मनात आला. हातात वरमाला होती म्हणून तो बिचारा गाल सोडू शकला नाही आणि हिच्या धाकामुळे मी पळून जाऊ शकलो नाही. पण त्याची शोधक नजर माझ्यावर कशी कोण जाणे स्थिरावली. ग्रुप फोटोला पण तो माझ्याकडेच रोखून बघत होता आणि मी श्वास रोखून उभा होतो. तेव्हापासनं माझ्यापुरत्या अक्षता मी घरून घेऊनच जातो. ही तांदूळ निवडायला बसली की 2 मुठी तांदूळ खास माझ्यासाठी. 21 मार्चचा धडा म्हणून. उद्या तारीख किती? चांगला प्रकार.